रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण खूप सुंदर असा 2 BHK फ्लॅट बघतोय. तर तो 2 BHK फ्लॅट आहे आशार सफायर नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जिथे जर याचा कार्पेटचा आपण विचार केला तर साधारणतः 640 कार्पेट असणारा फ्लॅट आहे. 2 BHK फ्लॅट आहे. याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंगही मिळेल. मेंटेनन्स संदर्भातला जर आपण विचार केला तर साधारणतः 7,000 रुपयाचं मेंटेनन्स असेल. ग्राउंड प्लस जवळजवळ 25-26 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपण हायर फ्लोअरला एक फ्लॅट काढतोय. जो फ्लॅट जर तुम्ही बघितला तर लोकेशन वाईज जर विचार केला तर विहांग हॉटेलच्या जस्ट पाठीमागच्या साईडला किंवा विजय सेल्स म्हणा किंवा जे भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन आहे, जे जंक्शन असणार आहे, त्या जंक्शनलाच लागून असणारा हा फ्लॅट असेल. आणि जर याच्यामध्ये आपण बघितलं OC-CC म्हणा किंवा सोसायटी ऑलरेडी सगळं झालेलं आहे. आणि जर ठाणा स्टेशनपासून याचा विचार आपण केला तर साधारणतः 3.5 ते 4 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट आपल्याला मिळणार आहे. फ्लॅटचा जर आपण सगळे वास्तू वगैरे सगळा विषय जर आपण लक्षात घेतला तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे. हे जे राहते आता इथे जे मालक आहेत ते ऑलरेडी ह्या घरामध्ये राहत आहेत. त्यांनी फर्निचरचं म्हणा त्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित कामही केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे हा तुमचा ईस्ट वेस्ट फ्लॅट असणार आहे. कारण आज आपण जर समजा मोबाईल कंपासद्वारे जर विचार केला की आपला हा घर कसा आहे काय आहे, तर तुम्ही बघू शकता की ज्या वेळेला आपण हा फ्लॅट घराच्या बाहेर आपण जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला हा फ्लॅट ईस्ट असणार आहे आणि आतमध्ये येताना हा फ्लॅट वेस्ट असेल. आणि जर घराच्या बाहेर आपण आलो तर तुम्ही बघू शकता समोर 2 फ्लॅट आहेत, अधिक ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत. आणि लिफ्टचं जर प्रावधान आपण विचार केला तर 2 लिफ्ट त्या साईडला तुम्हाला प्रॉपरली मिळतात. अशाच इथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, स्विमिंग पूल नाही आहे पण बाकी जर अम्युनिटीज म्हटलं तर गार्डन वगैरे सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत. हे जे मालक आहे यांनी सेफ्टी डोअर असा मस्तपैकी बनवून घेतलेला आहे. आतमध्ये आल्यानंतर हा वेस्टला फ्लॅट आहे. तुम्ही ज्यावेळेला आतमध्ये येता त्यावेळेला हा स्पेस त्यांनी आतमधलं दिसायला नाही पाहिजे हॉलमध्ये म्हणून त्यांनी इथे एक डिझाईन करून घेतलेला आहे. आणि इमिडिएटली जर तुम्ही आलात तर तुम्हाला ह्या साईडला असं मॉड्युलर किचन मिळेल. जे किचन तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आहे. ह्या साईडला प्लॅटफॉर्म आहे, अधिक L शेपला तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळेल. आता हे राहतं घर असल्या कारणानं त्या पद्धतीचं त्यांनी ह्या साईडला पण प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळालेला आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही ह्या साईडला त्यांनी डायनिंगचं सुविधा केलेली आहे. आणि समोर जर बघितलं तर असा मस्त सुंदर असा त्यांनी हॉल ह्या साईडला सजवलेला आहे. आणि नंतर विशेष म्हणजे ही जी खिडकी आहे ही पश्चिमेला खिडकी असल्या कारणानं तुम्हाला हवेची कमी याच्यामध्ये 100% मिळणार नाही. कारण पश्चिमेला खिडकी असल्या कारणानं मुंबईमध्ये पश्चिमेकडनं वारं जास्त वाहतं म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त हवा या फ्लॅटमध्ये नक्की मिळेल. आणि जर आपण समोर उभं राहिलं तर घोडबंदर रोड हा तुम्हाला पूर्णपणे असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा दिसतो. याच्यात जर व्ह्यूचा विचार केला तर तुम्ही बघू शकता तुम्हाला समोरून जो डोंगर आहे आपला याचा संजीव गांधी उद्यानाचा जो डोंगर आहे, येऊर हिल्सचा हा डोंगर जो आहे तो तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतो. विहांग हॉटेल तुमच्या घरामध्ये दिसतं. समोर जर तुम्ही बघितलं तर हा घोडबंदर रोड हा अशा पद्धतीनं चाललेला तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतो. भगवंताचं मंदिर आहे आतमध्ये, जिथे ते तत्वज्ञान विद्यापीठ आपण म्हणतो, ते मंदिराचं शिखर तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रॉपरली दिसतं. अशा पद्धतीचा हा आपण हॉलचा व्ह्यू तुम्हाला दाखवला. आणि हॉलच्या नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला एक आल्यानंतर इकडे ह्या साईडला एक किचन, अधिक ह्या साईडला एक बाथरूम असणार आहे. ह्या साईडला जर आपण वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्ही इकडे बघू शकता. अधिक विशेष म्हणजे ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर बाथरूमच्याच ह्या साईडला तुम्हाला वॉशिंग मशीनचा पॉईंट ऑलरेडी मोठा आणि प्रशस्त तुम्हाला इकडनं नक्की बघायला मिळतो. तर अशा पद्धतीचं हे त्याची ह्या घराची ठेवलेलं आहे. आणि याच्या अपोजिटला जर आपण आलो तर इमिडिएटली तुम्हाला एक प्रॉपर असं सुंदर बेडरूम आहे. जे बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर प्रशस्त आणि बेड ऑर्डर लागलेला आहे. त्या साईडला तुम्ही बघू शकता एक कपाट त्यांनी ऑलरेडी बनवलं. हे कपाट आहे असंच राहील. आणि वरती जर तुम्ही बघितलं तर फॉल सिलिंगचं काम वगैरे त्यांनी सुंदर केलेलं आहे. ही AC मात्र हे जे आहेत AC इकडनं ते घेऊन जातील. आणि नंतर परत तुमच्या ह्या बेडरूमला हवेचं जे तुम्हाला म्हटलं किंवा व्ह्यू जर विचार केला तर तुम्हाला परत इकडनं हवा म्हणा का हा जो व्ह्यू आहे हा व्ह्यू तुम्हाला तुम्ही बघू शकता. समोर लोडा स्टेला नावाचं कॉम्प्लेक्स आहे जे तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतं. अशाच पद्धतीचा हा सुंदर खरं फ्लॅट आहे, ज्याच्यात उजेड पण भरपूर आहे. तर हे पडदे वगैरे लावल्यामुळे तुम्हाला उजेड जाणवत नाही, पण पडदे वगैरे जर आपण काढले, त्यांनी ब्लॅक फिल्म बनवून घेतलेली आहे, तर त्या पद्धतीनं बघितलं तर तुम्हाला उजेड पण ह्या घरामध्ये, हवा उजेड ह्या घरामध्ये तुम्हाला प्रॉपरली मिळेल. आणि जर आपण ह्या बेडरूममध्ये शेवटच्या आलो तर इथे पण तुम्ही बघू शकता एक तुम्हाला ह्या साईडला स्टँडिंग बाल्कनी प्रॉपर दिलेली आहे. ज्याच्यात त्यांचं सामान जास्त असल्या कारणानं तुम्हाला तसं वाटत असेल. पण समोर जर बघितलं याचा पण तुमच्या बेडरूममधून असणारा जो व्ह्यू आहे, येऊरचा डोंगर तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपरली दिसतो. ह्या बेडरूममध्ये पण वरती फॉल सिलिंग वगैरे केलेला आहे. आणि हा बेडरूम बघा तुम्ही, हे बेडरूम बघू शकता. यांनी इथे ऑलरेडी बेड ठेवलेला आहे. ह्या साईडला पण तुम्हाला जागा उपलब्ध आहे, ह्या साईडला पण जागा उपलब्ध आहे. कपाट वगैरे त्यांनी ऑलरेडी बनवलेले आहे,
हा जो AC आहे हा मात्र हे इथंच ठेवतील. तुम्हाला हे सेंटर टेबल वगैरे त्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. आणि परत जर तुम्ही इकडे आला तर परत तुम्हाला इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथून बघितलं तर इथून इथपर्यंत आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट आपल्याकडे आहे. जो जर कोणी व्यक्ती 2 BHK फ्लॅट असं लोकेशन वाईज, ह्या लोकेशन वाईज जर बघत असतील तर मला असं वाटते हा यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी असू शकते. आणि ह्याच्यावरती OC म्हणा, CC म्हणा, कोणत्याही बँकेकडनं जरी आपण गेलो तर लोनची सुविधा उपलब्ध असणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते. आणि बिल्डिंगला खूप जास्त दिवस झालेले नाही, 4-5 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे. हे मालक जे आहेत त्यांनी आपल्याला सांगताना जवळजवळ 1,45,00,000 किंमत ठरवलेली आहे. आणि जर फ्लॅट आपल्याला आवडला तर आपण मग त्याच्यामध्ये निगोशिएशनचा पार्ट आपण नक्की ठेवू. अशाच पद्धतीच्या आम्ही रोज नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तरी कृपया करून आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईबर्स करावं आणि जास्तीत जास्त आमचे फ्लॅट बघावं हीच नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.